दोन्ही संघाला विनंती करतोय महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा One of the speakers just came from Denmark, Miss Henry on bias. And let me tell you one thing, the player who behind you, who played for Mumbai in the second season, so as now playing for UP Yoga, one of the talented players of Kabaddi, representing India, the captain of Maharashtra. So once again warm welcome. Dushan Devadiga for this tournament. आणि आम्ही अध्यक्ष सचिन केळकर आणि त्यांचे सर्व टीम यांना विनंती करेल आदरणीय पाहुण्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मात्र विनंती करेल महिला गट महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव या दोन्ही संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा. महिला गटातील अंतिम सामना सुरू होतोय. ग्रँड फिनाले गेल्या वर्षीचा विजेता संघर्ष विरुद्ध महात्मा गांधीचा उपविजेता होता. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर वीर परशुराम घाटकोपर विरुद्ध ओम साई क्रीडा मंडळ बोरिवली या दोन संघांमध्ये होणारा अंतिम सामना असेल तो म्हणजे प्रथम श्रेणी पुरुष अगट पुरुषांच्या गटातील अंतिम सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. यानंतर होणारा पुरुष सामना जो असेल तो अंतिम सामना असेल. या स्पर्धेची सुरुवात 14 मार्च 2019 आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस या ठिकाणी समारोप समारंभ संपन्न होणार आहे. आणि त्यानंतर पुरुष गटातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच वीर परशुराम घाटकोपर विरुद्ध अतिशय चुरशीच्या लढतीत विजेता ठरलेला ओम साई बोरिवली. अंतिम संघाचे आपण स्वागत करूया. पुढील संघाचं जोरदार स्वागत करूया. महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा आणि संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव जो महिला गटातील अंतिम सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. मी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण त्वरित लाईन अप करून घ्यायचं आहे. संघ प्रशिक्षक महात्मा गांधी शिवाजी जोशी या सरांचं देखील हार्दिक स्वागत.
विरुद्ध 9-10च्या मोसमानंतर त्याच वेळेस मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व विशाल देवाडिगा या खेळाडूने केलं. एक वेगळ्या प्रकारे आपल्या खेळाची सोडून दाखवली आणि निवड चाचणी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारे आपलं शिक्षण घेता घेता संध्याकाळच्या सत्रामध्ये कबड्डी खेळाचा सराव, एक आवड आणि त्या माध्यमातून 2010-11 या वर्षी सुरुवात झाली. 2011 खऱ्या अर्थाने वेगळ्या माध्यमातून प्रताप शेट्टी सरांनी एक व्यावसायिक संघ म्हणून BPCL मध्ये ज्यावेळेस शैलेश सावंत अविभाज्य घडत होते, एक खेळाडू म्हणून एक निश्चितच भारतीय संघामध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांच्याच खांद्याला खांद्यात एक वेगळा खेळाडू खेळायला सुरुवात त्याच धर्तीवर ज्यावेळेस वेगळ्या माध्यमातून संघांमधून आपली वेगळी खेळाची ओळख निर्माण करतानाच 2012-13 व्यावसायिक स्पर्धेचं आयोजन मुंबई महापौर कुशल कबड्डी स्पर्धा 2013 गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पोर्टची चालू शर्मांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि अम्बेसेडर म्हणून लेपंदा घेऊन आले ते म्हणजे सलमान खान आणि खऱ्या अर्थाने 21 जून 2013 त्याचबरोबर पाहता पाहता यो मुंबईचे एक खेळाडू म्हणून या खेळाडूच्या संघामध्ये वर्णी लागली. अमित कुमार सारखा एक जबरदस्त अष्टपैलू आणि मास्टर माइंड असलेला खेळाडू ज्याची निश्चित मार्गदर्शन आणि त्याच माध्यमातून एक नवीन खेळाडू तयार झाला आणि त्या माध्यमातून पाहता पाहता दुसऱ्या पर्वात प्रो कबड्डीच्या विजय अप्रतिम कामगिरी 2014-15 नंतर जर मागे वळून पाहताना पाहिलं एक वेगळी ओळख युपी युद्धासाठी प्रथम कामगिरी करताना योगदान दिलं होतं तोच विशाल देवाडिगा याला आपण पाहतोय. सर्वांनी म्हणतो लाईट त्यासाठी पहिल्या प्रो कबड्डी इतिहासात सर्वोच्च गुण मिळवलेला खेळाडू ठरला तो म्हणजे 28 गुण मिळवतो युपी युद्धासाठी विशाल कबड्डी आणि त्यानंतर रोहित कुमारला नरवालला पाहिलं की त्याच मोसमामध्ये 5व्या मोसमामध्ये आपण जर बघितलं 4थ्या मोसमात रोहित कुमारने मतलब फक्त निश्चितच 28 गुणांचा वैयक्तिक जो विक्रम होता तो या खेळाडूच्या नावावर होता. आणि आज जर पाहिलं तर महाराष्ट्र संघाने नॅशनल जिंकली नव्हती राष्ट्रीय स्पर्धा आणि 11 वर्षानंतर जितेश जोशीनंतर जर पाहायला गेले तर एक वेगळं योगदान आणि त्यानंतर 11 वर्षानंतर सेनादल संघाचा पराभव करून अप्रतिम कामगिरी मांडण्याचा कर्णधार आणि फायनलमध्ये कर्नाटक विरुद्ध शेवटची रेट 4 मध्ये जो एक पॉईंट मिळवला आणि फायनल आपण खेळलो होतो अशी वेगळी अशी कामगिरी असा विशाल देवाडिगा प्लस मुंबई उपनगरचा खेळाडू जो आता दोन्ही संघांची ओळख परत करण्यासाठी आपण पाहतोय. गेल्या वर्षीचा विजेता स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीने जर पाहिलं तर संघ गोरेगाव संघ होता. उपविजेता आपण पाहिलं तर महात्मा गांधी. थोडा जोरदार आणि स्वागत करूया आपण विशाल देवाडिगा. प्रमाणे 20 एप्रिल ज्या फुटबॉल कोच आहे जस्ट शी केम फ्रॉम डेन्मार्क and one of the spectators just came from Denmark to see to watch what kind of kabaddi game is all about. So warm welcome Miss Hindu along with sir the football coach along with her. जिस तरह से एक अच्छा योगदान यहाँ पर देखने को मिल रहा है स्फूर्ति क्रीडा मंडल के माध्यम से इसके बंजारा फाउंडेशन के प्रमुख मनोज जी नायक यांना आपण पाहतो ज्यांचं योगदान या ठिकाणी मिळत आहे. नवनाथजी दळवी यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा निश्चितच सरप्राईज देखील असणार आहे स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं. हे देखील या ठिकाणी दोन्ही संघांबरोबर दोन्ही संघांचे कॅप्टन थोडा जोरदार टाळा होऊया. प्रेक्षकांना विनंती करतो अंतिम सामना आपण पाहतोय. जोरदार टाळा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. संघर्ष अनुभव आणि स्पर्धा रिलीजचे आपण बघतोय स्पर्धेच्या निमित्तानं राजेंद्र पडणकर सर आणि या ठिकाणी स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हे सरप्राईज जोरदार टाळी स्वागत करूया आपण. यशस्वी सत्कार आणि सन्मान स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं विशाल देवाडिगा याला हे सरप्राईज गिफ्ट दिलं जात आहे.
चला जोरदार टाका उद्या एक सरप्राईज गिफ्ट आपण पाहतो या ठिकाणी भेट वस्तू आणि बघा ना जे खेळाडू आहेत त्यांना ते गाणं गाजत सध्या अपना टाइम आएगा अपना टाइम आएगा आणि खेळ निश्चितच आहे तुमच्या आवडीचा आणि यासाठी देखील आपण पाहतो सर्व खेळाडूला अभिवादन करतोय एकमेकांना पकडा चुकून पडद्याला पकडून पडद्याला पकडून काहीतरी वेगळा पकडायची काळजी घ्या फायनल प्रतिनिधित्व केलेले खेळाडू साठी साधेल आपण बघतोय बाजूला आपण पाहणार शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू 2016-17चा महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट खेळाडू 2015-16चा पुरस्कार महाराष्ट्र कबड्डी परिषदेला कोमल जोडकरला